इथलं जे बालपण किंवा इथला जो माझा सुरुवातीचा काळ गेला तर तो अगदी कर्जबाजारीपण आणि शेतमजुरी, स्लॅब गँगमध्ये काम करणं हा आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये पण असंच की या कर्जबाजारीपणामुळं, दुष्काळामुळं ज्यावेळी त्या कुटुंबावरती कर्ज झालं त्यावेळी थकलेल्या, मोडून पडलेल्या संसाराला कुठेतरी हातभार लागावा म्हणून अर्ध्यातून शिक्षण सोडून दिलं. शाळा सुटल्याचं त्यावेळी पण वाईट वाटत नव्हतं, आजही मला वाईट वाटत नाही. तुम्ही पण मला विचारताना पहिला प्रश्न हाच विचारला की तुमचं शिक्षण कमी आहे. नेमकं तेच कारण आहे की माझ्याकडे काहीतरी कमी आहे ना, ते समोरच्याला दिसतं. माझ्याकडे काय आहे जास्तीचं त्या गोष्टींकडे माणसं नंतर येतात. तो म्हणणार काय का तिकडं टी व्हीवरती दिसतोय, इकडं आकाशवाणीवरती तुझे कार्यक्रम होतात, मी तुला काम सांगायचं आहे, काम नाही देणं. हे जे सगळं आहे ना याच्यातून मग ते आपल्याला ते असं वाटतं की अरे हे मोठेपण एका बाजूला ठेवून द्या. 1,00,000 लोकांनी माझी मुलाखत पाहावी. त्या 1,00,000मध्ये जर समजा वरातीत किंवा इकडं तिकडं नाचणारे असतील ना तर मला ते 1,00,000 नको, मला 10 लोकांनी पाहू द्यात. त्या लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे हा माणूस बोलतोय ना, हे आमचं जगणं आहे. खरं साहित्य मागं पडतं आहे सोशल मीडियामधून, हे तेवढं सत्य आहे. जे एखादा फोटो टाकला सुंदर देखण्या चेहऱ्याचा आणि त्याच्यावरती 4 ओळी लिहिल्या तर ते बघता बघता कितीतरी लाईक आणि कमेंट येतील. पण ते साहित्यासाठी आहे, त्या फोटोसाठी आहे की साहित्य नसणाऱ्या त्या 4 ओळींसाठी आहे. त्या कमेंट आणि लाईक ज्या आहेत ना तर त्या कमेंट आणि लाईक मला त्यामुळे नको वाटतं. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. समाजामध्ये बहुधा पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात, निगेटिव्ह गोष्टी घडत असतात. पण काळाच्या ओघामध्ये समाज मात्र या सर्व गोष्टी विसरत जातो. पण तिथेच मात्र समाजाचं प्रबोधन करण्यासाठी साहित्यिक लोक पुढाकार घेतात, जे की आपल्या लेखणीने हे सर्व झालेले अनुभव असतात, चांगले असतील वाईट असतील, हे समाजाला प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनाने कसे लिहिता येतील, कसे मांडता येतील या दृष्टिकोनाने काम करत असतात. आणि अशा साहित्यिक क्षेत्रामध्ये काम करणार ज्यांचे की आळाशी, किनकिन घुंगरांची, लेख यासारख्या कविता या पाठ्यपुस्तकांमध्ये आलेले हे सुप्याचे रहिवासी श्री हनुमंत चांदगुडे सर आज आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचार मंथनवर. तर तुमचं आत्तापर्यंत सर एवढं लिखाण आहे, एवढं तुमचं पाठ्यपुस्तकांमध्ये फार कवितेने फार मोठी गोष्ट आहे आमच्या दृष्टिकोनाने. तर नक्की तुमचा हा सगळा प्रवास झाला कसा सुरू, की म्हणजे बालपणापासून? कारण तुमचे भरपूर सारे इंटरव्ह्यूज मी पाहिले तर त्यामध्ये कळलं की तुम्ही 8वीमधूनच शाळा सोडून दिली. नक्की तुमचा हा लहानपणापासूनचा प्रवास झाला कसा आणि तिथून पुढे आपण म्हणतो ना की एस्टॅब्लिशमेंटचा प्रवास कसा होता? नाही, मुळात कसं आहे की हा जो सगळा परिसर आहे म्हणजे मी ज्या भागात राहतो ते सुपे नावाचं गाव आणि या गावाची ओळख, कारण सुपे नावाची महाराष्ट्रामध्ये बरीच गावं आहेत, पण या गावाची ओळख ही शहाजीराजांचा परगणा म्हणून इतिहासामध्ये जे आहे सुपे परगणा, तो हा परगणा आहे. आणि या परगण्यामध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे जसं बारामती म्हटलं की एका बाजूला खूप समृद्ध कारखानदारी आणि शिक्षणासाठी किंवा सगळ्या, पण बारामतीचा हा पश्चिम भाग, आमचा भाग जो आहे तो पिढ्यानपिढ्या जिरायती असणारा भाग. त्यामुळं इथलं जे बालपण किंवा इथला जो माझा सुरुवातीचा काळ गेला तर तो अगदी कर्जबाजारीपण आणि शेतमजुरी, स्लॅब गँगमध्ये काम करणं हा आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये पण असंच की या कर्जबाजारीपणामुळं, दुष्काळामुळं ज्यावेळी त्या कुटुंबावरती कर्ज झालं त्यावेळी थकलेल्या, मोडून पडलेल्या संसाराला कुठेतरी हातभार लागावं म्हणून अर्ध्यातून शिक्षण सोडून दिलं. आणि कुठेतरी शेतामध्ये म्हणजे महिलांना खुरपण्यासाठी जर त्या काळामध्ये 10 रुपये रोज असेल तर मी त्यांच्या एवढंच खुरपायचं, पण मला निम्मे पैसे मिळायचे. म्हणजे 5 रुपयामध्ये मी त्या महिलांनी एवढं काम करायचं. का? वय कमी होतं. पण ते ज्यावेळी 5 रुपये मिळायचे ना तर त्यावेळी ते 8 दिवसाचा पगार व्हायचा. तो झाल्याच्या नंतर ज्यावेळी ते आईच्या किंवा वडिलांच्या हातात द्यायचो ना त्यावेळी असं वाटायचं ना की अरे कुठेतरी आपल्याला समाधान की आपण काहीतरी करतो आहे, ते एक समाधान होतं. शाळा सुटल्याचं त्यावेळी पण वाईट वाटत नव्हतं, आजही मला वाईट वाटत नाही खरं सांगतो. म्हणजे आज कविता अभ्यासक्रमात असताना मी असं बोलतो याचं कारण काय की शिक्षणाच्या बाबतीतलं मी खरंच म्हणजे शिक्षण आज गरजेचं आहेच आहे, त्याच्याबद्दलचं काहीच नाही. पण माझ्या बाबतीमध्ये असं झालं की
त्यावेळी ज्या वेळी अडचणी येतील त्यावेळी त्या अडचणींना सामोरं जात शिक्षण अपूर्ण राहिलं, चला ठीक आहे, राहिलं ते राहिलंच ना. आता मनामध्ये वाईट वाटून घेऊन काहीच फायदा नाही. मग जेवढं शिकलो आहे त्याच्यातून मी काय करू शकतो, त्याच्यातून मार्ग काढून आपल्याला काय करता येऊ शकतं. आणि तुम्हाला एक सांगू का, जी एखाद्या माणसाकडे मुबलक जी गोष्ट असते त्या गोष्टीचं मोल नसतं त्या माणसाला. माझं काय झालं, तुम्ही पण मला विचारताना पहिला प्रश्न हाच विचारला की तुमचं शिक्षण कमी आहे. नेमकं तेच कारण आहे की माझ्याकडे काहीतरी कमी आहे ना, ते समोरच्याला दिसतं. माझ्याकडं काय आहे जास्तीचं, त्या गोष्टींकडे माणसं नंतर येतात. मग आपल्याकडे ज्या गोष्टीची उणीव आहे किंवा कमतरता आहे ती गोष्ट भरून कशी काढायची. तर मग मी लहान असताना म्हणजे सुप्यापासून गावापासून 5 किलोमीटरवरती मी शेतात राहिला. तर त्यावेळी लाईट वगैरे नव्हती, शेतामध्ये लाईट नव्हती किंवा गावाचा आणि आमचा संबंध नव्हता. मग आजी सकाळी जात्यावरती दळण दळायची. जात्यावरती दळण दळत असताना छान ओवी म्हणायची. आणि त्यावेळी मला माहिती होतं की माझी आजीला लिहिता येत नाही, वाचता येत नाही आहे. म्हणजे सही नेशाने अंगठा असणारी माझी आजी पण ते दगडाचं जातं ओढताना ओवी एवढी सुंदर म्हणायची की ते म्हणताना असं वाटायचं अरे कोण शिकवत असेल आजीला. आणि मग मला असं वाटायचं की मी थोडं तरी शिकलो आहे, मला लिहिता वाचता तरी येतं. पण माझ्या आजीला लिहिता वाचता येत नसताना एवढं सुंदर, म्हणजे कवितेचा जन्म कुठे झाला तर इथे. वडील मोठेवरती ज्यावेळी शेताला पाणी द्यायचे मोठेने, त्यावेळी मोठेवरची गाणी म्हणायचे. किंवा आमच्या वस्तीतले ज्यावेळी ज्वारीच्या बाजरीच्या काढणीच्या वेळी काढणी सुरू असायची, घामाघूम झालेले असायचे, अंगाला सगळा चिकटा असायचा, त्यावेळेस ती भल्लरी वगैरे म्हणायची. आणि ते जी गाणी कानावरती पडायची ना, तर ते असं वाटायचं की अरे यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, घामाने घामाघूम झाली आहेत, एवढं सुंदर म्हणतात, आपण काहीतरी लिहू शकतो. त्याच्यातून कवितेचा जन्म झाला. पण बालपण एका बाजूला असं कवितेचा जन्म झाला, आत्ता असं म्हणायला ठीक वाटतंय, पण ते प्रचंड हालाकीचा तो काळ होता सगळा. आणि त्या काळामध्ये शिक्षण अर्ध्यात सोडल्याच्या नंतर जगण्याचा संघर्ष, हातातोंडाचा संघर्ष हा प्रचंड होता. आणि त्या संघर्षावरती मात करत 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 पुढे गेलो. आणि मग हे कुठेतरी कवितेचं बोट धरलं आणि आज तुमच्या पुढे आहे. नक्कीच सर, तुमचा पूर्णतः संघर्षमय प्रवास पाहिला. यातून आम्हाला खरं तर ऊर्जा मिळते की या एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून एवढ्या अनुकूल परिस्थितीपर्यंतचा प्रवास. तुमचं एक ना वाक्य फार एक फेमस आहे की जर कविता नसती तर आत्महत्या केली असती. हे वाक्य एवढं तीव्र काय, नक्की यामागचं काय बॅकग्राऊंड आहे? नाही, कारण काय होतं की बऱ्याचदा आपण हातबल होतो. एक तर शिक्षण कमी असल्यामुळे कुठे नोकरी करू शकत नाही आहे. दुसरी गोष्ट की ज्यावेळी मी लिहायला लागलो, थोडेफार कार्यक्रम करायला लागलो, पेपरला नावे यायला लागलं किंवा आकाशवाणीवरती कार्यक्रम व्हायला लागले, वेगवेगळ्या TV चॅनलवरती कार्यक्रम व्हायला लागले, लोकांना चेहरा परिचित झाला, नाव परिचित झालं आणि इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करतो आहे असं एक वलय निर्माण झाल्याच्या नंतर मी कुणाच्या तरी शेतामध्ये परत जाऊन काम मागणं, समजा मी मागू शकतो, माझी गरज आहे, माझ्या संसाराची प्रपंचाची गरज आहे, मला 4 पैसे मिळाले पाहिजेत, पण समोरचा माणूस मला काम देईल का? तो म्हणणार काय का तिकडं TV वरती दिसतोय, इकडं आकाशवाणीवरती तुझे कार्यक्रम होतात, तर मी तुला काम सांगायचं आहे, काम नाही देणार. हे जे सगळं आहे ना, याच्यातून मग ते आपल्याला ते असं वाटतं की अरे हे मोठेपण एका बाजूला ठेवून द्या, हे ठेवून द्या एका बाजूला. आणि मग मी काय करतो, प्रत्येक गोष्टीकडे तटस्थ पद्धतीने पाहतो, तटस्थ राहतो. आणि मग त्या गोष्टीचे चांगले परिणाम काय आहेत, वाईट परिणाम काय आहेत. आणि मग नंतर असं वाटलं की अरे आपण इकडं जगणं आपलं फाटकं तुटकं आहे, पण एक गोष्ट आपल्या हातात खूप चांगली आहे की आजूबाजूची माणसं आपल्याशी बोलत नसतात ना, त्यावेळी आपण शांत राहायचं नाही, आपण आपल्याशी बोलायचं. आणि मग ज्यावेळी मी माझ्याशी बोलायला लागलो त्यावेळी मला कळलं की एक बाजू कमकुवत आहे, पण दुसरी बाजू माझी एवढी चांगली आहे की मला इथल्या माझंच एकट्याचं रडगाणं मांडण्याचं काही कारण नाही आहे. अवतीभोवतीच्या लोकांचं जे रडगाणं आहे, त्यांच्या जगण्यातल्या ज्या उणीव आहेत, ज्या जाणीव आहेत, जे दुःख आहे, ते दुःख इथल्या व्यवस्थेपर्यंत पोचवण्यासाठी मला जमता येते, मला बोलता येतं आहे, मला लिहिता येतं आहे. आणि मी ते करायला लागलो. मग त्याच्यामुळं दुःख हलकं झालं. पण मी लिहिताना माध्यम निवडलं होतं कविता. त्या कवितेनं मला एवढं काही दिलं, मला काही दिलं म्हणजे आजूबाजूच्या लोकांचं जगणं मला खूप प्रभावी पद्धतीनं मांडता आलं.
वेगवेगळ्या दैनिकांमधून त्या कविता प्रकाशित व्हायच्या आणि लोकांना आमचं खरं जगणं या भागातल्या लोकांचं हे कळायला लागलं. मग ते कुठेतरी असं वाटायला लागलं की आपण लोकांचा आवाज होतो आहे. त्यामुळे ते वाक्य माझ्याकडून सतत येतं की मजुरी करणं अमुक तमुक. आत्ता मी गेली कित्येक वर्ष मी कोणतंही काम करत नाही, कारण कवितेच्या सोबतीनं चालतो आहे आणि कविताही तिच्यासोबत चालवते. त्यामुळे मी अनेकदा म्हणतो की संकट प्रचंड माझ्यावरती आले, मोडून पडण्या इतपत आली. म्हणजे कितीतरी वेळा असं वाटायचं की आपल्याला या जगात आपलं काहीच नाही शिल्लक. मागे वळून पाहिलं तर शून्य. पण त्या शून्याच्या बरोबरीनं जर समजा कवितेचा विचार केला ना, तर त्या शून्याच्या पुढं किती एक जोडले गेले असतील, नाही का. मग ते मला असं वाटायचं की कविता सोबत आहे ना, कविता मरू नाही देणार. कारण कवितेची साहित्याची परंपरा ही महाराष्ट्रातल्या आपल्यासाठी नवीन नाही आहे. हे 700 वर्षापूर्वी नामदेव, तिथपासून म्हणजे एकाच काळामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये किती संत जन्माला आले बघा. ही माती एवढी पवित्र आहे, पावन आहे की आजही आत्महत्या करण्याचा विचार मनामध्ये अनेकांच्या मनात येत असेल. तो माझ्याही मनात अनेकदा आला. पण एकदा मिळालेलं आयुष्य आपण असंच उधळून द्यायचं कुठल्या तरी संकटांना भिवून. मग त्याच्याऐवजी मी काय केलं, काहीतरी वाचायला लागलो. मग काही वाचायचं तर कुणाचं वाचायचं. डोळे झाकलेत कल्पना विश्वात रमलाय आणि मी तुझ्या केसात चंद्र माळेल सारख्या कविता वाचायच्या का, की माणसाच्या जगण्याचं सार सांगितलेलं ते साहित्य वाचायचं. मी म्हटलं नाही, मी लिहिताना विनोदी लिहायचो, लोकांपुढे विनोदी हसवणारं काहीतरी सादर करायचं म्हणून वाचायचो गांभीर्यानं. मग संत नामदेव महाराज असतील, चोखामेळा असतील, कर्ममेळा असतील, सोयराबाई असतील किंवा आमच्या जनाबाई असतील, कान्होपात्र असतील, संत सेना महाराज असतील, हे सगळे गोरोबा काका असतील, एका वेळी जन्माला आलेले. म्हणजे 100 वर्षाच्या काळात थोडेसे मागे पुढे. जे तुम्ही जर सगळ्या संतांचं मी जेवढ्यांची नावं सांगितले यांचं जर समजा तुम्ही जन्म तारखा पाहिल्या तर नामदेव महाराज ज्ञानेश्वरांपेक्षा 23 वर्षानं मोठे. ज्ञानेश्वरांपेक्षा 23 वर्षानं मोठे म्हणजे मग निवृत्तीनाथ आणि नामदेवांमध्ये किती अंतर असेल, सोपान काकांचं आणि त्यांच्यामध्ये किती अंतर असेल. म्हणजे समकाळ होता. म्हणजे ज्यावेळी पंढरपूरमध्ये दामाजी होते त्यावेळी नामदेव होते, त्याच दरम्यानच्या काळामध्ये जनाबाई होत्या. इकडं विठ्ठलपंतांच्या पोटी जन्माला आलेले ज्ञानेश्वर होते, निवृत्तीनाथ होते, सोपानदेव होते, मुक्ताबाई होत्या. पलीकडं मंगळवेढ्याच्या परिसरामध्ये चोखामेळा होते, कर्ममेळा होते, सोयराबाई होत्या. आणि इकडे दुसऱ्या बाजूला विचार केला तर संत गोरोबा काका, तेही त्याच काळामध्ये, संत सावता बाबा तेही त्याच काळामध्ये. एवढी सगळी संतांची मांदियाळी ज्या मातीमध्ये आणि त्यांनी जेवढं समृद्ध साहित्य आमच्या माणसांच्या जगण्यासाठी दिलं, मग हे वाचल्याच्या नंतर ते आत्महत्येचा जो विचार मनात यायचा ना तो बाजूला गेला. पण हे वाचलं कधी, कविता लिहायला लागलो, काहीतरी आपली कविता सुधारावी म्हणून. म्हणून मी सतत म्हणतो की कवितेनं जर माझं बोट धरलं नसतं तर माणसं एकदा मरतात, मी 7-8 वेळा मरून झालं असतं. तर ते त्याचं कारण ते आहे. नक्कीच सर. तुम्ही ग्रामीण वास्तव, वेदना किंवा जो ग्राउंड लेवलच्या ज्या गोष्टी आहेत त्यावर तुम्ही बहुधा लिहित असता. तसं जर बघायला गेलं तर ट्रेंडिंगला टॉपिक चाललं असतं ते गमतीशीर जे लेखन असतं त्या संदर्भात चाललं असतं. तुम्ही का बरं हा मार्ग निवडला? नाही, एक सांगतो, सोशल मीडिया असेल किंवा आज ट्रेंडिंग हा जो तुम्ही शब्द वापरला, म्हणजे तर तिथे ट्रेंडिंगला काय चाललं आहे ते खूप पार्ट टाईम आहे, काही क्षणापुरतं आहे. 3 महिन्यापूर्वी आलेलं एखादं गाणं की ज्यावेळी महाराष्ट्रावर गाजत होतं, डीजेवरती वाजतंय, वरातीत वाजतंय, त्याच्यावरती तरुणाई थिरकते, नाचते, म्हणजे अगदी डोक्यावरती जे काही आहे ते उधळून देते सगळं. मी खरं सांगू का, मला साहित्याची मी केलेली व्याख्या अशी आहे किंवा मला समजलेली व्याख्या अशी आहे आणि हे लोकांनी मान्य केलं आहे. लोकच असं म्हणतात की साहित्यिक हा समाज मनाचा आरसा असतो. हे तुम्ही पण ऐकलेलं आहे की साहित्यिक हा जर समाज मनाचा आरसा असेल तर मग साहित्यिकानं किती प्रामाणिक आणि निर्मळ राहिलं पाहिजे. मला वाटतं लोकांना नाचवण्यासाठी नाही आहे, लोकांना वाचवण्यासाठी लिहिलं पाहिजे. आणि त्यामुळं मी ट्रेंडिंगचा वगैरे विचार नाही करत. मला तसं लिहायला जमत नाही का. मी सुरुवातीच्या काळामध्ये 2008 पर्यंत विनोदीच लिहित होतो, जमतं की मला पण ते. पण मी ते सगळं बाजूला काढलं कारण माणसांच्या जगण्यात कुठेतरी
आपला काहीतरी हिस्सा वाटा असावा, आपला कुठेतरी विचार रुजवावा, हे सगळं आहे. मी ट्रेंडिंगच्या नादाला लागत नाही आणि मी त्या रेसमध्ये कुठे तुम्हाला दिसत नसेल सोशल मीडियावरती वगैरे, म्हणून माझं काही बिघडत पण नाही आहे. मला 1,00,000 लोकांनी माझी मुलाखत पाहावी आणि त्या 1,00,000मध्ये जर समजा वरातीत किंवा इकडं तिकडं नाचणारे असतील ना, तर मला ते 1,00,000 नको, मला 10 लोकांनी पाहू द्यात. पण त्या लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे हा माणूस बोलतोय ना, हे आमचं जगणं आहे आणि खूप तळमळीनं बोलतोय, आतून बोलतोय. मी काही ठरवून बोलत नाही, स्क्रिप्ट घेऊन बोलत नाही किंवा माझ्या ते डोक्यातही नसतं. कारण मला फक्त माणसाला माणसासारखं समानतेनं वागणूक मिळावी आणि माणसाचं मिळालेलं आयुष्य त्याला सुखासमाधानाने जगता यावं, यासाठी इथल्या व्यवस्थेनं त्या माणसाला माणूस म्हणून जगवावं, यासाठी म्हणून मी जो कुठं एखादा विद्रोह करतो किंवा व्यवस्थेच्या विरोधात लिहितो, तर ते ट्रेंडिंगसाठी नाही आहे, माणसाचं जगणं म्हणतो आहे. आणि इथल्या पिचलेल्या दबलेल्या लोकांचा जर समजा मी आवाज म्हणून लिहित असेल तर ट्रेंडिंगचा काय विषय येतो, ते मी सोडून दिलं आहे ते सगळं. कारण सुरुवातीच्या काळात वाटतं आपल्याला टाळ्या मिळाल्या पाहिजेत, आपली कविता वसमोर झाली पाहिजे, लोकांनी येऊन सेल्फी काढले पाहिजेत. काही नसतं. काल घेतलेला सेल्फी आणि आजचं स्टेटस काल ठेवलं तर 24 तासात जातं. हे 24 तासात संपणारं स्टेटस काय कामाचं आहे मला सांगा. नक्कीच सर, तुमची क्लॅरिटी बघून किंवा समाजाबद्दलचं मत बघून खरं तर मीच भारावून गेलेलो आहे. पण बहुधा आपण बघतोय की तरुण पिढी ही साहित्यापासून जराशी दुरावत चालली आहे. आत्ताच्या काळातल्या आता म्हणजे जे शास्त्रज्ञ ज्यांनी संशोधन केलेलं आहे की लोकांचा टाईम स्पॅन फोकसचा जो आहे तो फार कमी झाला आहे. 8-10 सेकंदात माणूस लगेच बघतो, वर जातो आणि याचं लोकांमध्ये ॲडिक्शन व्हायला लागले. यामध्ये साहित्य फार मागं पडते, यावर तुमचं काय मत आहे? साहित्य मागं पडतंय म्हणण्यापेक्षा आहे ना, साहित्यासारखं जे काहीतरी आहे की जे साहित्य म्हणून लादलं जात आहे पण ते साहित्य नाही आहे. म्हणजे खरं साहित्य मागं पडतं आहे सोशल मीडियामधून, हे तेवढं सत्य आहे. म्हणजे एखादा फोटो टाकला सुंदर देखण्या चेहऱ्याचा आणि त्याच्यावरती 4 ओळी लिहिल्या तर ते बघता बघता कितीतरी लाईक आणि कमेंट येतील. पण ते साहित्यासाठी आहे, त्या फोटोसाठी आहे की साहित्य नसणाऱ्या ते 4 ओळींसाठी आहे. मग त्या कमेंट आणि लाईक ज्या आहेत ना, तर त्या कमेंट आणि लाईक मला त्यामुळं नको वाटतात. मग हे जे सगळं मागं पडतं आहे असं वाटतं आहे ना, पण माणसांच्या जगण्याचं जे मर्म आहे नेमकं त्याच्यावरती आपली कविता कुठेतरी रामबाण ठरावी. त्यामुळे ते मागे पडतं हे जरी तुम्हाला वाटत असेल, पण मी खरं सांगतो की महाराष्ट्रातून, मराठी मातीतून, मराठी माणसाच्या मनातून साहित्याचं एक चांगलं स्थान आहे. चांगल्या साहित्याची दखल घेतली जाते, चांगलं साहित्य लोक वाचतात. आजही लोक पुस्तक विकत घेत आहेत, आजही वाचत आहेत आणि चांगल्या साहित्याची दखल ही घेतलीच जाते आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे. आत्ता सध्या आपण एवढ्याशा गोष्टी बघितल्या, तर एक महत्त्वाचा प्रश्न की जेव्हा तुमची कविता 2018मध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये आली तेव्हा तुमचा नक्की कशी भावना होती? न पाहिलेलं स्वप्न होतं. म्हणजे लोक झोपेत स्वप्न पाहतात, मी जागेपणी पण ते पाहिलं नव्हतं. कारण मी फाटक्या पुस्तकांवरती शिकलो आहे. म्हणजे माझ्या वडिलांनी मला एकदाही शाळेत असताना नवीन पुस्तक दिलं नव्हतं, एकदाही नाही आहे. परिस्थिती नाजूक होती. मी नेहमी सांगताना सांगतो की गावातून 5 किलोमीटर शाळेत, म्हणजे वस्तीवरून 5 किलोमीटर ज्यावेळी मी शाळेला यायचो तर आमचा आठवडी बाजार बुधवारचा असतो आणि त्यावेळी ते पडद्यावरती चित्रपट यायचे आणि 2 रुपये तिकीट असायचं. आम्हाला 2 वर्ष मला ते 2 रुपये मिळाले नव्हते. म्हणजे एवढी परिस्थिती घरची नाजूक होती आणि हा सगळा प्रवास करत असताना असं वाटायचं ना की अरे आपल्याला चित्रपट पाहायला मिळावं आणि कुठेतरी आपले पण इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात वगैरे असं. तर ज्या माणसाला 2 रुपये 2 वर्षे मिळत नाहीत तो माणूस माझी कविता अभ्यासक्रमात यावी हे स्वप्न जागेपणी पाहू शकतो का? एक तर तो वेडा असेल, नाही तर त्या स्वप्नांच्या पलीकडच्या कुठल्या तरी वेगळ्या दुनियेमध्ये असणार. म्हणजे वास्तवाचा विचार जर केला तर माझ्यासारखा एका शेतमजुराचा किंवा अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा जो फाटक्या पुस्तकांवरती शिकला आहे तर ते स्वप्न माझं कधीच मी पाहिलं नव्हतं. फक्त एक गोष्ट माझ्या लेखनानं ही सिद्ध केली की मी कुठल्याही, आजही खूप जबाबदारीनं सांगतो, तुम्ही चौकशी करा, मी कुठल्याही साहित्य संस्थेशी आजही संबंधित नाही, ना महामंडळाशी, ना परिषदेशी, ना कोणत्या साहित्य संस्थेशी, अजिबात नाही. कारण लोक आता जथ्यानं जातात, टोळ्या बनवतात
आणि त्यांच्यातला कुणीतरी मोरख्या होतून त्यांना कमेंट लाईक किंवा पुशअप करतो. मला इथं पुशअप करणारं कुणीच नाही आहे. मी ज्या माणसांचं जगणं लिहिलं त्या माणसांना ते आवडलं. मी मागाशी बोलताना सांगितलं की चांगल्या साहित्याची दखल घेतात. मी जे लिहिलं आहे हे डोळे झाकून लिहिलेलं नाही, मी डोळे उघडे ठेवले आहे, समाजातल्या उणीवा जाणीवा पाहिल्या आणि ते लिहिलं. त्यातलीच एक कविता ती आळाशी. आळाशी नावाची कविता 2018ला त्याची दखल घेतली गेली आणि ती कविता महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये गेली. माझं दप्तर फाटकं होतं. मी जी पुस्तकं होती त्या फाटक्या पुस्तकावर शिकलो, पण कवितेनं अर्धवट शिकलेल्या फाटक्या पुस्तकावरती शिकलेल्या फाटकं दप्तर घेऊन अनवाणी पायानं चालणाऱ्या एका शेतकऱ्याच्या पोराची कविता, त्या कवितेनं तिथे दखल घ्यायला लावले आणि ती आज महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या दप्तरामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे जवळपास 6-7 मार्काला ती दरवर्षी शिकवली जाते. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच सर. तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्हाला लहानपणी एक पिक्चर बघण्यासाठी 2 वर्ष 2 रुपये मिळाले नाहीत, पण आत्ता सध्या 12 चित्रपटांमध्ये तुमची गाणी आहेत, गीतं आहेत. तर हा नक्की अनुभव कसा होता की कविता लिहिणं ते पिक्चर चित्रपटांसाठी तुम्ही लिखाण करणं? मुळात काय झालं की कविता ही अनेक प्रकारामध्ये लिहिली जाते. म्हणजे ढोबळमानाने सांगायचं तर कविता 3 प्रकारामध्ये लिहिली जाते. जुन्या पद्धतीनं विचार केला तर त्याच्यामध्ये जे 3 प्रकार आहेत कवितेचे, तर त्यामध्ये तंत कविता, पंत कविता आणि संत कविता. मी ज्यावेळी लिहायला लागलो त्यावेळी मला कळत नव्हतं किंवा मुळात शिक्षण कमी असल्यामुळे हे कोण सांगणार आहे ना तुम्हाला. बरं, इथल्या आपल्या भागातल्या लोकांना राजकारण आणि एकमेकांची जिरवणं याच्यात सगळं पडलं आहे. मी कवितेचं कुणाला विचारणार. मग ते मी जे थोडंफार वाचत गेलो किंवा शाळेमध्ये जे कवितेच्या खाली ते एखादं वृत्त लिहिलेलं असायचं, तर ते सरांनी जर सांगितलं की वृत्तातली कविता आहे, ही छंदातली कविता आहे, मग ती छंद म्हणजे नक्की काय, वृत्त म्हणजे काय, हे कळत नव्हतं मला. हळूहळू ते कळायला लागलं आणि मग या सगळ्या गोष्टी हळूहळू करत असताना मग एक गोष्ट कळाली की जेजुरीचे यशवंतराव सावंत नावाचे एक कवी होते. ते आज आपल्यात नाही आहेत, पण ओघानं त्यांनी माझी कविता कुठेतरी पेपरमध्ये वगैरे वाचली आणि त्यांचं मला पत्र आलं की कविता छान होती आणि खूप दिग्गज माणूस साहित्यातलं, त्यांची 4 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत आणि एकही कविता मुक्त छंदात नाही आहे, छंदबद्दल लिहिणार आहे ते. तर जेजुरीला आल्याच्या नंतर या असं ते होतं. मी गेलो भेटायला त्यांना आणि नंतर आमची कवितेवरची चर्चा झाल्याच्या नंतर मग त्यांनी सांगितलं, अरे म्हटलं कविता चांगली लिहित आहे पण छंदबद्दल लिहा जरा. मग त्यांना विचारलं छंद म्हणजे काय. हा प्रवास इथून सुरू झाला. मग ते त्यांनी काही सांगितलं आणि तुम्ही जे विचारलं की बाबा कवितेकडून गाण्याकडे कसं आलात, तर माझ्या सुप्यापासून जवळ असणारं जेजुरी, तिथले यशवंतराव सावंतांनी कवितेचे प्रकार शिकवले. दरम्यान मला कळालं की आपल्या बारामतीच्या शेजारी निरावागज नावाचं गाव आहे आणि त्या निरावागजमधले एक मारुतीदाजी देवकाते नावाचे खूप मोठे लेखक की जे मादा देवकाते नावानं लिहायचे. तर त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर मग त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, त्यांना भेटलो आणि त्यावेळी ज्यावेळी त्या माणसाच्या साहित्याची व्याप्ती आणि त्या माणसानं केलेलं काम कळलं आणि मी अवाक झालो. म्हणजे देवकाते सरांसारखा निराबागजमध्ये जन्माला आलेला माणूस, आपल्या परिसरामध्ये बालपण गेलेलं, 178 चित्रपट त्या माणसाच्या नावावरती आहेत आणि त्यातले कितीतरी हिट, सुपर हिट वगैरे आहेत. म्हणजे ते मी सगळं पाहिलं. त्यांची 55 पुस्तकं प्रकाशित आहेत, 30-32 कादंबऱ्या आहेत आणि त्या सगळ्या कादंबऱ्यांवरती चित्रपट आलेत. बरं, ते काय फक्त कादंबऱ्याच लिहायचे का, तसं नव्हतं. कथा लिहायचे, पटकथा लिहायचे, संवाद लिहायचे, गाणी लिहायचे आणि कथा, पटकथा, संवाद आणि गाणी असणारे अनेक चित्रपट त्यांचे आहेत. ते ज्यावेळी त्यांच्याशी हे केलं आणि माणूस एवढा साधा, माझ्या घरी अनेकदा ते येऊन गेलेत कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रवास करत असताना. तर ते त्यांच्याकडून मी गीत लेखनाच्या बाबतीमध्ये, म्हणजे कवितेत आणि गाण्यात काय फरक असतो, गाणं कसं लिहायचं, तर गाणं सहज सोपं असावं, ते लोकांना आवडावं असं, तर ते कळालं आणि मग लिहिण्याचं धाडस कुठेतरी करत गेलो. आणि मग तुम्ही चित्रपट म्हणालात, पण त्या चित्रपटांमधले टुरिंगचे चित्रपट जे असतात, म्हणजे तुम्ही तुमचं जे गाव आहे, मूळ गाव दहिवडी वगैरे, तिथं शिंगणापूर आहे, तुम्हाला टुरिंगचे चित्रपट म्हणजे काय, तर मोठ्या यात्रा जत्रा असतात ना, तर ते मग तंबू लावतात आणि त्या तंबूमध्ये
आता इकडे गावाकडे कसं पहिलं तंबूवरती तमाशा यायचं, तर तसं त्या तंबूमध्ये चित्रपट दाखवायचे. ओके. तर ते त्याला टुरिंगचे चित्रपट म्हणायचे. टुरिंग म्हणजे ती कागदी आपलं कापडी याचं ते टॉकीज बनवलेलं असायचं. तर ते तसे टुरिंगचे चित्रपट, ओके. त्याच्यासाठी मी खूप जास्त लिहिलं. आणि स्क्रीनवरती वगैरे किंवा महाराष्ट्रावर प्रदर्शित झालेलं अलीकडचं जर म्हटलं तर मग TDM नावाचा चित्रपट, असं अशा चित्रपटांसाठी लिहिलं मी. नक्कीच सर. मला मोठ्या बॅनरचे चित्रपट किंवा खूपच अगदी हिट झालेत असे नाही आहे, पण 12 चित्रपट झाले हे टुरिंगचे वगैरे असं. नक्कीच सर. एका लेखकाला सगळ्यात जास्त आनंद केव्हा होतो की जेव्हा त्याचं लिखाण हे प्रेक्षकांना आवडतं. असा कधी एखादा एक्सपिरियन्स आला की बाबा माझं लिखाण एखाद्या व्यक्तीला फार आवडलं आणि त्यातून तुम्हाला मात्र फार हर्षाचा विस्फोट झाला अशा प्रकारचं? अशा खूप गोष्टी आहेत म्हणजे की जेणेकरून काय होतं की आपण जे काहीतरी लिहिलं आहे म्हणजे हे लिहिलेलं नाही आहे, पण बारामती तालुक्यातलंच एक मळद नावाचं गाव आहे, अगदी बारामती शेजारी. तर गणपतीमध्ये वगैरे तिथं एक कार्यक्रम झाला होता माझा संध्याकाळचा एका मंडळाच्या समोर. आणि त्या मंडळाच्या समोर कार्यक्रम झाल्याच्या नंतर संध्याकाळी कार्यक्रम झाला. तिथून माझा एक मित्र होता, जो आज शिक्षक म्हणून आहे बारामतीमध्ये. तर त्याच्याच घरी मी मुक्काम केला आणि रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होता आणि पाऊस येत होता. त्यामुळं मग त्या मंडळासमोर कार्यक्रम न करता तिथल्या मंदिरामध्ये कार्यक्रम म्हणजे जागा चेंज केली आम्ही. तर ती काही लोक झोपलेली होती तिथं. तर ते झोपलेली असताना कार्यक्रम झाला, झोपणारे झोपले होते, ऐकणारे ते जे होते त्यांनी ऐकलं. मी मित्राच्या घरी गेलो सकाळी लवकर. त्यानं मला मोटरसायकलवरती आणलं आणि बारामतीच्या बसस्थानकावरती सोडलं. सुप्याला येणाऱ्या बसची वाट बघत होतो. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये एक बाई, केस वगैरे विस्कटलेली, अंगावरची कपडे फाटलेली आणि तिच्या हातात एक कासरा होता, रश्शी. ती तिनं ती मध्ये मांडली होती. आणि तुम्हाला बारामतीचं जुनं जर बसस्थानक आठवत असेल तर समोरची लिंबाची वगैरे झाडं होती आणि तिथं एक अशी ही होती, चारी होती. त्या चारीमध्ये पडलेली जे कागद वगैरे होते ते कागद आणून ती बाई त्या याच्यावरती टाकत होती, त्या कासऱ्यावरती, रश्शीवरती. तिनं ती आणलं आणि चांगला नवा कासरा आणि ती त्याच्यावरती ते कागद वगैरे टाकले आणि त्या काडी लावली, त्याला पेटवला तो कासरा. आणि ते कासरा पेटवल्याच्या नंतर बाकीचे जे सगळे बघणारे होते ते म्हटले ही वेडे दिसते, चांगला कासरा पेटवून टाकला. मी पण त्या गर्दीत होतो. म्हणजे माणूस वेडा कधी होतो बघा. जे तिला आम्ही वेडं ठरवलं आणि तिनं तो कासरा पेटवला. तेवढ्यात एक जण म्हटलं हे वेड लागलं काय म्हटलं, हे इथं पेटवलं, एखादा कागद उडून जाईल, इकडं तिकडं कुठंतरी आग लागल. त्या बाईनं ज्यावेळी त्या माणसाकडे पाहिलं ना, त्यावेळी त्या माणसा शेजारी मी उभा होतो. आपल्याला ती बघायची सवय लागली, म्हणजे नाही का असं डोकावून, असं वेडा असू द्यात, आपण त्याच्याकडं अतिशहाणे आहोत या नजरेनं जे बघतो ना ते तसं की अरे काहीतरी झालं आहे. तेवढ्यात त्या बाईनं माझ्याकडे पाहिलं. मला म्हटली तुझा रात्री कार्यक्रम झाला ना? म्हटलं हो. तू आईची कविता म्हटला ना? म्हटलं हो. ती आईची कविता मी ऐकली त्यामुळे मी हा कासरा पेटवून देते. त्या बाईनं सांगितलं. मी म्हटलं कोणती? म्हणजे कोणती नाही. तर म्हटलं का नाही? म्हटले आहे ना मला मारायचंच होतं, जगून तरी काय करायचं आहे. तर तुझ्यासारखी माणसं अजून आहेत या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. आणि तुझ्यासारख्या माणसं जर समजा तुझ्यासारख्याने लिहिलेलं कुठंतरी माझ्या पोराच्या कानावरती गेलं तर तो मला परत शोधत येईल आणि तो येण्यासाठी मला जिवंत राहायचं आहे. तर ते ज्यावेळी ती हे असं ऐकतो ना तर त्यावेळी प्रसंग वाईट आहे, पण आपलं कुणीतरी ऐकून एखादी बाई आत्महत्या करण्यासाठी घेतलेला कासरा जर जाळून टाकत असेल तर मला वाटतं की याच्यापेक्षा आयुष्यातला आनंदाचा क्षण दुसरा कोणताच नाही. नक्कीच. अशी सर तुम्हाला जी सगळ्यात तुमच्या आता पुस्तकं येतं सगळ्यात आवडली कविता कोणची आम्हाला आमच्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी? असं आवडलेली म्हणण्यापेक्षा आहे ना, मला 30-32 वर्षामध्ये मी जे लिहिलं आहे तर त्याच्यातलं मला जे चांगलं वाटतं मी त्याचीच निवडक पुस्तकं केली. नाहीतर मग आत्तापर्यंत जेवढं लिहिलं आहे त्याची पुस्तकं करायची असती तर मग 15-20 पुस्तकं झाली असती. 30-32 वर्षात मी फक्त 139 कविता लोकांपुढे घेऊन गेलो आहे.
म्हणजे 3 पुस्तकं एकात 65 कविता, एकात 73 कविता आणि एका पुस्तकामध्ये 1 कविता असं. त्यातली 1 कविता ऐकवतं की म्हणजे या बाकीच्या कविता ही आवडती ती आवडती असं नाही आहे, पण 1 कविता ऐकवतं की ती कविता अशी आहे थोडीशी वेगळ्या, कारण बाकीच्या सोशल मीडियावरती आहेत. माणसाचं जगणं हे कसं दोलायमान असतं बघा, की तोच प्रसंग जो आत्ता सांगितला आणि त्यावेळी जी मी कविता म्हटलं होतं ती कविता ज्या आत्ता मी सांगितलेल्या त्या प्रसंगाशी. प्रसंग असा होता की मुलानं आईला घराच्या बाहेर काढलं आहे. मुलगा आणि सून बंगल्याच्या गेटच्या आतमध्ये आहेत आणि ती आई बंगल्याच्या गेटच्या बाहेरच्या डांबरी रस्त्यावरती आहे आणि कुणीतरी तुमच्यासारखं येतो आणि तो सांगतो की अरे आता आईचं वय झालं आहे, ती कुठे जाणार आहे, घे ना एवढा मोठा तुझा बंगला आहे, असू दे एका कोपऱ्यामध्ये पोतं टाकून दे, अर्धी भाकरी खाईल, आई तुझं सुख बघेल, राहील छान. तर ते मुलगा आणि सून एकमेकांकडे पाहतात आणि ते पाहत असताना काय डोळ्यानं एकमेकांना नजरेनं खुणवतात माहिती नाही आहे. आणि ती त्याच्यानंतर त्यांचं ते नजरेनं बोलणं झाल्याच्या नंतर आईकडे पाहतात आणि ते सांगतात की आई तू इथं नको थांबू. आई म्हणते का, तर ते म्हणतात अरे ही सगळी श्रीमंताची हायपाय लोकांची सोसायटी आहे, तू अशी रानात राबून उन्हानं काळी पडली, अंगावरती ती दंडाची चोळी घालते आणि काळी पडली, चेहरा सुरकुतला आहे आणि मी कुठल्या तोंडानं इथल्या लोकांना सांगू तू माझी आई आहेस. त्या गोष्टीचं आईला खूप वाईट वाटतं आणि मग आई म्हणते की जे काही म्हणते त्याची ती कविता आहे. आई म्हणते नको नको माझ्या बाळा असा धिक्कारू अबेळी, बाबा आधार तू माझा आयुष्याच्या संध्याकाळी. नको नको माझ्या बाळा असा धिक्कारू अवेळी, व्हावा आधार तू माझा आयुष्याच्या संध्याकाळी. नको बोलू तडा तडा, नको मानू रे परकी, नाही जगामध्ये माया पुन्हा आईच्या सारखी. नको होऊ बाळाराम, नको यशोदेचा कान्हा, नको होऊ बाळाराम, नको यशोदेचा कान्हा. तुरुंगात देवकीला फुटे मायेचा रे पान्हा. तुझ्या सुखासाठी बाळा अश्रू ढाळते रे माय, तुझ्या सुखासाठी बाळा अश्रू ढाळते रे माय. नको देऊ कसा याला तुझ्या दावणीची गाय. आई मुलाला सांगते की तुझ्या सुखासाठी बाळा अश्रू ढाळते रे माय, नको देऊ कसा याला तुझ्या दावणीची गाय. मग काय कर, गाई समान तू मला ठेव कासरा लावून. किती आभागी आहे असेल. मी याच मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं की आपली संतांची एवढी मोठी परंपरा आहे आणि दुसऱ्या बाजूला इथं जी जन्माला आली आहेत ती घरातल्या माणसांना पण सांभाळत नाहीत. मग आई शेवटी मुलाला हात जोडून म्हणते की तुझ्या सुखासाठी बाळा अश्रू ढाळते रे माय, नको देऊ कसा याला तुझ्या दावणीची गाय. गाई समान तू मला ठेव कासरा लावून, गाई समान तू मला ठेव कासरा लावून. राहीन मी गोठ्यामध्ये तान्ह वासरू होऊन, राहीन मी गोठ्यामध्ये तान्ह वासरू होऊन. ही कविता जे खरं तर अशा कविता लिहाव्या लागतात आम्हाला नाईलाजानं समाजातलं वास्तव मांडण्यासाठी. त्यामुळं इथल्या प्रत्येकानं आपल्या घरातले जे ज्येष्ठ आहेत, तर मुळात कसं असतं की आपण ज्यावेळी लहान असतो त्यावेळी आपले आईवडील आपल्याला सांभाळतात आणि आपण ज्यावेळी मोठे होतो त्यावेळी आईवडिलांच्या वयानुसार पुन्हा ते लहानपणासारखं असतं. तर हे निसर्गाचं चक्र आहे. त्यांनी आपल्याला सांभाळलं आहे, आपण मोठे झाल्याच्या नंतर त्यांना आपण सांभाळावं, त्यांना तो एक आदर दिला पाहिजे. तर हे सगळं कवितेच्या माध्यमातून असं मांडत गेलो आणि लोकांना ते त्यांचं वाटत गेलं. नक्कीच सर, तुम्ही जी कविता मांडली किंवा विदारक सत्य आहे जे समाजाचं ते तुम्हीच एकदम लोकांना भावेल अशा आणि लोकांना टच होईल अशा विमय तुम्ही मांडलेला आहे. तर या संदर्भात सर एक शेवटचा प्रश्न आपल्या मुलाखतीचा. आता जर जर एका 8वीच्या विद्यार्थ्याला जर भेटला तर त्याला नक्की काय 3 गोष्टी सांगाल की त्यातून त्याला प्रेरणा मिळेल आणि एक भविष्याची दिशा मिळेल? मी 8वीच्याच असं नाही म्हणणार आहे, पण जो शाळेच्या बाहेरचा आहे
किंवा ज्याचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि जो डिग्र्यांमध्ये अडकला आहे, जर समजा मराठी MA झालेला असेल तर तो लगेच म्हणतो हनुमंत चांदुगडे एवढंच शिकला आणि मी मराठी MA झालो आहे. मराठी MA झालं म्हणजे तू मराठीचा बाप नाही झाला. मराठीचं विश्व खूप मोठं आहे किंवा त्या भाषेचं विश्व खूप मोठं आहे. तर मग मला असं वाटतं ना की आपल्याकडे जे उपलब्ध आहे तर ते त्याच्यात आपण स्वतःला डेव्हलप करायचं आहे आणि जन्मापासून सुरू झालेला प्रवास सुखानं मरण्यापर्यंत छान पद्धतीनं जगायचं आहे. तर तो प्रवास सुखाचा व्हावा म्हणून इथल्या प्रत्येकानं चांगलं वाईट काय हे पडताळून घेतलं पाहिजे. दुसरं असं की आपण चांगलं वाईट, सुख आणि दुःख या 2 गोष्टी आहेत की या एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. कळत नाही आहे लवकर की आपल्याला काहीतरी पाहिजे असतं आणि ते मिळवण्यासाठी आपण ज्यावेळी आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी इतरांचा विचार न करता मला पाहिजे यासाठी जे ओरबाडून घेतो आहे तर ते ओरबाडणं इतरांना कुणाला तरी दुःख देणार आहे, ते नको व्हायला. मग त्यामुळं तुमचं शिक्षण किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या शाळेमध्ये शिकताय तर तिथल्या शिक्षकांनी सांगितलेले जे पाठ्यपुस्तकामधले अभ्यासक्रमातले जे काही कविता धडे असतील त्या प्रामाणिकपणाने शाळेत असताना शिकलं पाहिजे. शिक्षकांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे आणि शाळा सुटल्याच्या नंतर ज्यावेळी तुम्ही घरी याल त्यावेळी घरी आई आणि वडिलांनी सांगितलेलं तुम्ही ऐकलं पाहिजे. गर्दी किती असू द्यात अवतीभोवती तुमच्या, शाळेत असताना शिक्षक आणि शिक्षिकांचं आणि घरी असताना आई आणि वडिलांचं ज्यानं ऐकलं तर जगातल्या कुणाच्या बापाची हिंमत नाही आहे त्यांचा तो मुलगा बिघडला आहे म्हणायचं. दुसरी गोष्ट की हे सगळं त्यांना मी हे सांगतो नेहमी वर्गामध्ये जाऊन किंवा जाहीर कार्यक्रमातून की हे वय घडण्याचं पण आहे आणि बिघडण्याचं पण आहे. हे घडणं बिघडणं हे त्यांच्याच हातात आहे. तेवढ्यासाठी आपले मित्र कोण असावेत, आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचं जे एक आपण वर्तुळ तयार करतो ना तर त्या वर्तुळामधला आपल्या जगण्याला वेगळी दिशा देऊन भरकटवणारा कोण आहे त्याला बरोबर खाड्यासारखं उचलण्याचं ज्ञान ते त्याला मिळालं पाहिजे आणि तेवढा तो हुशार झाला पाहिजे. मी म्हणतो की शाळेतला अभ्यास प्रामाणिकपणे करा. मार्कांची स्पर्धा सुरू आहे, त्या स्पर्धेमध्ये आपण टिकलो पाहिजे. मार्क महत्त्वाचेच आहेत, स्पर्धा महत्त्वाचीच आहे, पण फक्त मार्क आणि स्पर्धा याच्यात इकडं जगणं हरवू देऊ नका. आणि पालकांना मी एक आवर्जून सांगेल की आपली मुलं ही संगणकासारखी नाही आहेत. अमुक एक कमांड दिली, अमुक एक फाईल ओपन झाली आणि मग आता मला 100% किंवा ते गुगल म्हणून त्यांच्याकडे पाहू नका मुलांकडं. त्यांचं बालपण, त्यांचं विश्व त्यांना ते जगू द्यात. त्याबरोबरीनं अभ्यास आणि त्याबरोबरीनं त्यांना माणूस म्हणून घडवण्यासाठी आपली स्वप्न अपूर्ण असलेली सगळी त्यांच्याकडे पाहून लादू नका. त्यांचंही काहीतरी एक जग त्यांना निर्माण करायचं असतं, त्यांच्या आवडीनिवडी त्याचाही विचार करावा. आणि हे सगळं आपल्याला पुढे घेऊन जात असताना शाळा हा पण पुन्हा महत्त्वाचा विषय आहे की मी हे सांगतो शाळेमध्ये शिकवलं जातं आहे, पण शाळेमध्ये शिकवलं जात असताना शाळांनीसुद्धा आता भान ठेवणं म्हणजे फक्त गणवेश, फक्त चांगलं दप्तर, चांगली वॉटर बॅग आणि दिसायला हायफाय असण्यापेक्षा म्हणजे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की नाही का तो साबण काय करणार असा, मला त्या ओळी आठवणत पण अफलातून आहे की नाही निर्मळ जीवन काय करेल साबण. तर नुसतं वर पॉलिश नको, आतून बदललं पाहिजे. तर तीही जबाबदारी इथल्या व्यवस्थेवरती नक्कीच आहे. तर आपण ते सगळ्यांनी भान ठेवावं एवढीच अपेक्षा. नक्कीच सर, आज तुम्ही आम्हाला साहित्याबद्दलची एक वेगळी बाजू दाखवली. साहित्यातून आपण ज्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी लोकांना पटेल अशा शब्दात किंवा लोकांना समजेल अशा शब्दात तुम्ही कशा मांडता या सर्व गोष्टी सांगितल्या. तुमचे अनुभव सांगितला, तुमची प्रतिकूल परिस्थिती कशी होती, त्यातून तुम्ही कशा प्रकारे संघर्ष केला, कशा प्रकारे पुढे आला त्या गोष्टी सर्व सांगितल्या. विद्यार्थ्यांना एक जीवन घडवण्यासाठी सल्ला दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि विचारमंथनला तुम्ही वेळ दिला तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.